और आप 1 जुलै 2024 पासून लागू होणारे हे नवे नियम याची पूर्वतयारी मार्चपासूनच सुरू झालेली होती. पण निवडणुकीमुळे आणि सरकार स्थापनेमुळे काही नियम पेंडिंग ठेवलेले होते. पण आता सरकार स्थापनाही झाली आणि आता 1 जुलैपासून तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे, ज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव, गॅसच्या दरामध्ये होणारी बदल, रेशन कार्डच्या संदर्भात एक खूप मोठी आनंदाची बातमी देखील यामध्ये आहे. तर सर्वसामान्यांचा सर्वांगीण फायदा करणारा एक मोठा नियम देखील बजेट किंवा टॅक्सच्या संदर्भात यामध्ये असणार आहे. कायद्यामध्ये देखील 3 ते 4 असे मोठे बदल होत आहेत की जे इतिहासात कधीच झाले नव्हते. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सच्या संदर्भात देखील एक कडक नियम त्या ठिकाणी 1 जुलैपासून लागू होतोय. बँकिंगच्या संदर्भात देखील काही नियम बदललेले आहेत. त्याचबरोबर सिम कार्डच्या संदर्भात जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तो नियम देखील तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, नाहीतर मोठ्या दंडाला सामोरं जावं लागू शकतं. तर व्हिडिओमध्ये डिटेल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की 1 जुलै 2024 पासून सामान्य माणसासाठी कोणते नवे नियम सरकार लागू करते, ज्याची काय काळजी आपल्याला घ्यायची आहे की जेणेकरून कुठला दंड बसणार नाही, अशी डिटेल माहिती. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. पण तत्पूर्वी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. 1 जुलै 2024 पासून सरकार 6 ते 7 नवे नियम लागू करते, ज्यामध्ये सगळ्यात पहिला आणि खूप महत्त्वाचा जो नियम असणार आहे तो म्हणजे सरकार जे मिडल क्लास आहे किंवा मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसाला केंद्रीय स्थानी ठेवून खूप मोठे निर्णय घेण्याच्या मागं आहे, ज्यामध्ये टॅक्सच्या बाबतीत खूप मोठी सूट देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार नरेंद्र मोदी सरकार आपल्या 3ऱ्या कार्यकाळामधील पहिलं जे बजेट आहे ते जुलैच्या 3ऱ्या हप्त्यामध्ये सादर करणार आहे. यामध्ये सामान्य माणसासाठी खूप मोठी आनंदाची बातमी यामध्ये समोर येणार आहे. आता यामध्ये टॅक्सच्या बाबतीत मोठी सूट देण्यात येणार आहे. यामुळे वस्तूंच्या किमती देखील स्वस्त होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे, कारण की देशाची आर्थिक व्यवस्था आहे, जो GDP आहे तो 8.2% वाढत आहे. पण जी खरेदी म्हणजे ज्या पद्धतीनं खरेदी लोकांनी करायला पाहिजे तर ती खरेदी मात्र 4%नीच वाढत आहे. तर त्यामुळे मोदी सरकार, पंतप्रधान मोदी यांनी एक दावा केला होता की जे नवीन सरकार आहे तर त्यांचा पूर्ण फोकस हा मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बाबतीत असणार आहे. त्यांची बचत कशी वाढेल, त्यांच्या जीवनाचा स्तर कसा वाढेल, त्यांना वस्तू घेण्यासाठी स्वस्त कसे होतील, तर याविषयी मोठे नियम किंवा निर्णय त्यामार्फत होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार ज्यांचं जे उत्पन्न आहे 15 लाखाच्या आसपास ज्यांचं उत्पन्न आहे तर त्यांना देखील टॅक्सच्या मध्ये खूप सूट देण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. पण या बाबतीत अजून भरपूर नियम त्या ठिकाणी होणार आहे. पण रिपोर्टच्या नुसार खूप असं सांगण्यात येते, शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. सामान्य माणसासाठी खूप मोठी आनंदाची बातमी. आता रेशन कार्डच्या बाबतीत देखील खूप आनंदाची बातमी आहे. आता रेशन कार्डवर पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी मोबाईल वापरकर्त्यांची मनमानी आता चालणार नाही. 1 जुलैपासून होतोय नवा नियम लागू सिम कार्डच्या संदर्भात. जर तुम्ही मोबाईल वापरत असाल, सिम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने सिम कार्डबद्दल एक मोठा बदल केला आहे, जो 1 जुलै 2024 पासून लागू होत आहे. हा नियम विशेषतः भारतात सिम कार्ड वापरण्यासाठी आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रायने जारी केलेल्या नवीन नियमांचं पालन करणं सर्व मोबाईल वापरकर्त्यांना अनिवार्य असेल. फसवणुकीच्या वेगानं वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. तुम्ही नुकतेच तुमचं सिम बदललेलं असेल किंवा तसे करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. नवीन नियमानुसार सिम स्वॅप केल्यानंतर वापरकर्ते त्याचा मोबाईल नंबर पोर्ट करू शकणार नाही, म्हणजे ते त्यांचा नंबर इतर कोणत्याही कंपनीकडे स्विच करू शकणार नाही. हा नियम वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यास मदत करेल याची खात्री करण्यासाठी असेल. सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये स्कॅमर वापरकर्त्याची फसवणूक करण्यासाठी वारंवार सिम स्वॅपिंगचा वापर करतात. सिम स्वॅपिंग नंतर वापरकर्त्याचे सर्व कॉल, संदेश आणि OTP इतर फोनवर मिळू लागतात. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. वापरकर्त्यांनी या नियमांचे पालन करण्याची सावधानगिरी बाळगली पाहिजे आणि तुमचे सिम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत जबाबदारीने पावले उचलली पाहिजेत. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर सिम स्वॅप करणे म्हणजे डुप्लिकेट सिम काढणे. उदाहरणार्थ तुमचं सिम कार्ड खराब झालं, त्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड ज्यावेळेस तुम्हाला मिळतं, याचा अर्थ काय झाला की तुमचं सिम कार्ड स्वॅप झालं. पण हे जे ठग आहे तर हे तात्काळ तिकडे तुमच्या नावाने दुसरं डुप्लिकेट सिम कार्ड घेऊन टाकतात आणि मग तुमच्या बँकाचे अकाउंट, तुमचे OTP या सर्व गोष्टी त्यांना मिळतात आणि तुमची फसवणूक होते. तुमच्या बँकिंगच्या संदर्भात फसवणूक होते. तुमची वैयक्तिक डेटा देखील त्यांना ते मिळवतात आणि ही फसवणूक आता बंद होणार आहे. ट्रायने नवीन नियम केलाय. सिम स्वॅपिंग नंतर तुम्हाला आता सिम कार्ड पोर्ट करता येणार नाही.
पुढचा नियम आहे पेन्शनच्या बाबतीत. त्यानंतर लगेच पेट्रोल, डिझेल आणि आपण रेशनच्या बाबतीत खूप मोठ्या आनंदाची बातमी ते पाहतो. पेन्शनच्या बाबतीत असं झालंय की पेन्शनधारक जे लोक आहेत तर त्यांना पेन्शन मिळण्यामध्ये उशीर होतोय. बऱ्याच वेळा 3-3 महिन्यासाठी त्यांना पेन्शनसाठी वाट पाहावी लागते. पण आता इथून पुढे असं होणार नाही. 1 जुलै नंतर वेळोवेळी पेन्शन येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू करून त्यामध्ये अगदी जबरदस्त कामगिरी होऊन पेन्शन ही वेळेवर देखील मिळायला आता सुरुवात होणार आहे. ज्यामुळे पेन्शनधारकांमध्ये देखील मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी असणार आहे. रेशन कार्डच्या बाबतीत आनंदाची बातमी, पेट्रोल डिझेलच्या रेटच्या बाबतीत देखील एक बातमी आहे. पण त्याआधी देशातील कायदे बदलतात. 3 कायद्यांमध्ये 1 जुलैपासून बदल होतोय. ज्यामध्ये भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता हे 1872चा जो पुरावा कायदा आहे याची जागा घेणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असं नमूद करण्यात आलेलं आहे की भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता, भारतीय पुरावा कायदा हे कायदे आता 1 जुलैपासून लागू होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर हे लागू होणार असून जे भारताचे जे ब्रिटिश काळातील, इंग्रजांच्या काळातील जे कायदे आहेत ते आता रद्द होणार आहे. या 3 नवीन कायद्यांमुळे दहशतवाद, मॉब लिचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षतेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा होणार आहे. भारतीय न्याय संहिता या कायद्यातून नवीन गुन्हे जोडले गेले आहेत. तर IPC मध्ये अस्तित्वात असणाऱ्या 19 तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याबरोबर 33 गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढवण्यात आली असून 83 तरतुदीमध्ये शिक्षेची वाढ करण्यात आली. तसेच 23 गुन्ह्यांमध्ये किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली. 3 कडक कायदे असणार आहेत. त्यामुळे देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत पूर्णपणे बदल होईल. न्याय व्यवस्थेमध्ये स्पीड येणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हटले की आता तारीख पे तारीख होणार नाही. अगदी झटपट तुमच्या जे काय आहे कायदे जे आहेत त्याची तरतूद व्यवस्थित होऊन तुम्हाला न्याय देखील आता मिळणार आहे. 1 जुलैपासून हे 3ही कायदे आता लागू होतील आणि ज्यामध्ये आता आपल्याला खूप चांगलं त्या ठिकाणी बदल पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आता एक 20 जूनला GR आलाय रेशन कार्डच्या संदर्भात, जो अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 14 जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात रेशन कार्ड, ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तर अशांना अन्नाऐवजी प्रति किलो 150 रुपये प्रति लाभार्थी इतके पैसे मिळणार आहे. अन्नाऐवजी पैसे मिळतील, पण आता तीच रक्कम वाढून 170 रुपये करण्यात येणार आहे. केशरी रेशन कार्ड जे वर सांगितलेले 14 जिल्हे आहेत तर तिथे केशरी रेशन कार्डासाठी प्रति लाभार्थी 170 रुपये आता इथून पुढे मिळायला सुरुवात होणार आहे. रेशन कार्डच्या बाबतीत अजून एक अशी मोठी अपडेट अशी आहे की 30 जूनपर्यंत